हॅलो अँड वेलकम टू माझा विद्यार्थी. आज आपण बेसिक्स ऑफ GST बघणार आहोत. मुलांनो, आपल्या देशामध्ये दोन प्रकारचे टॅक्स आहेत, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. यातला सॅलरीड पर्सन्स जे लोक भरतात, सॅलरीड पर्सन्स जे असतात ते त्यांच्या सॅलरीवरती एक ठराविक रक्कम गव्हर्नमेंटला देतात, त्याला इन्कम टॅक्स म्हणतात. जो सॅलरीड पर्सनकडून डिरेक्टली गव्हर्नमेंटकडे जातो म्हणून त्याला डायरेक्ट टॅक्स म्हटलेलं आहे, जो आपण इन्कम टॅक्स म्हणून ओळखतो. व्हेरॅज इनडायरेक्ट टॅक्समध्ये बरेच वेगवेगळे टॅक्सेस होते. एक्साइज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, सेल्स टॅक्स, कस्टम्स ड्युटी, वॅट, एंटरटेनमेंट टॅक्स, ऑक्ट्राय, हे सर्व इनडायरेक्ट टॅक्समध्ये येतात. हे टॅक्स कोण पेड करतं? तर जो कन्झ्युमर आहे किंवा एंड युजर आहे, जो गुड्स घेतो किंवा सर्व्हिसेस घेतो आणि त्यांचा गुड्स अँड सर्व्हिसेसचा जो एंड युजर उपभोग घेतो तो इनडायरेक्ट टॅक्स भरत होता. याच्यामध्ये जो एंड युजर आहे त्याला इनडायरेक्ट टॅक्स भरावा लागतो, पण हा जेव्हा इनडायरेक्ट टॅक्स भरतो तेव्हा त्याला आपण इनडायरेक्ट टॅक्स भरतोय हे माहीत होत नाही. फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही दुकानात जाता आणि एखादी वस्तू खरेदी करता तेव्हा त्या दुकानामध्ये तुम्ही वेगळा टॅक्स भरतोय म्हणून आपण वेगळे पैसे देत नाहीत. त्या वस्तूवर जी किंमत छापलेली असते ती किंमत आपण दुकानदाराला देतो आणि त्याच्यावर त्या किमतीच्या खाली एक छोटीशी लाईन असते, इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस, म्हणजे त्या किमतीमध्ये ते टॅक्स इन्क्लूड झालेले असतात, राईट. म्हणजे आपल्याला एंड युजरला आपण टॅक्स भरतोय हे इथे माहीत होत नाही, म्हणून याला इनडायरेक्ट टॅक्स म्हटलेलं आहे. हा टॅक्स आपण सप्लायरला किंवा दुकानदाराला देतो इनडायरेक्टली आणि हा दुकानदार गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला फायनली देतो, म्हणून याला इनडायरेक्ट टॅक्स असं म्हटलेलं आहे. आता 1 जुलै 2017ला मोदी गव्हर्नमेंटनी वन नेशन वन टॅक्स वन मार्केट या पॉलिसीच्या अंडर सर्व इनडायरेक्ट टॅक्स मिळून एक टॅक्स अस्तित्वात आणला, जो की होता GST म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सची विभागणी 3 पार्ट्समध्ये केलेली आहे. ती म्हणजे CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, SGST स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि IGST म्हणजे इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता यातला कुठला टॅक्स कधी वापरायचा याची आपण सविस्तर माहिती घेऊया. इंट्रास्टेट आणि इंटरस्टेट, CGST आणि SGST. CGST आणि SGST आपण कधी देतो? CGST म्हणजे सेंट्रल GST आणि SGST म्हणजे स्टेट GST. जेव्हा ट्रान्झॅक्शन कोणतंही असेल, परचेसेसचं असेल किंवा सेल्सचं असेल, जेव्हा एखादं ट्रान्झॅक्शन खरेदी विक्रीचा एखादा व्यवहार राज्यातला राज्यात म्हणजे राज्याअंतर्गत होतो तेव्हा त्याला म्हणायचं इंट्रास्टेट सेल किंवा इंट्रास्टेट परचेसेस. काय म्हटलं मी? जेव्हा एखादा व्यवहार राज्याच्या अंतर्गत होतो, म्हणजे पुण्यातला कस्टमर आहे आणि त्याने नाशिकमधल्या सप्लायरकडनं माल विकत घेतलेला आहे, म्हणजे इथे हे जे काही ट्रान्झॅक्शन आहे हे काय आहे, राज्याअंतर्गत झालेलं आहे, त्याला आपण इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन म्हणणार. जेव्हा इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन होतं तेव्हा तो जो टॅक्स भरतो कस्टमर, तो टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि स्टेट गव्हर्नमेंटला निम्मा वाटून दिला जातो. म्हणजे काय केलं जातं, जो कस्टमर आहे तो टॅक्स भरणार आहे, तो 18% टॅक्स, फॉर एक्झाम्पल 18% टॅक्स भरतोय, त्या 18% टॅक्समधला 9% टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंटला जातो आणि 9% टॅक्स स्टेट गव्हर्नमेंटला जातो. म्हणजे इंट्रास्टेट सेल जेव्हा असतो, इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन जेव्हा असतं, म्हणजे राज्यातल्या राज्यात जेव्हा ट्रान्झॅक्शन होतं तेव्हा आपल्याला CGST आणि SGST हे 2 टॅक्स भरावे लागतात. आणि जेव्हा ट्रान्झॅक्शन 2 राज्यांमध्ये होतं, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र आणि कर्नाटका या 2 राज्यांमध्ये जेव्हा ट्रान्झॅक्शन होतं, परचेस किंवा सेल काही असेल, तेव्हा त्याला इंटिग्रेटेड GST आपल्याला भरावा लागतो. आणि हा इंटिग्रेटेड GST इथे कोणतीही विभागणी होत नाही, इथे पूर्ण 18% टॅक्स हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पे करावा लागतो आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया GST काउन्सिलच्या अनुसार हा पुन्हा राज्यांना वाटून देतो. काय बघितलं आपण इथे? GST हा इंट्रास्टेट आणि इंटरस्टेट या 2 विभागामध्ये त्यांनी विभागला आहे. जेव्हा तुमचं ट्रान्झॅक्शन ट्रान्झॅक्शन राज्यातल्या राज्यात होतं, परचेस किंवा सेलचं ट्रान्झॅक्शन राज्यातल्या राज्यात होतं, तेव्हा तुम्हाला CGST आणि SGST हे 2 टॅक्स पेड करावे लागतात. पण जेव्हा 2 राज्यांमध्ये होतं तेव्हा त्याला आपल्याला IGST हा टॅक्स भरावा लागतो. IGST म्हणजे इंटिग्रेटेड GST, हा पूर्ण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आपल्याला भरावा लागतो. आता याच्यामध्ये आपल्याला कोणतीही विभागणी करायची नाही आहे, जशी आपण इथे केली.
आता CGST आणि SGST जेव्हा आपले परचेसेसचे ट्रान्झॅक्शन्स असतात तेव्हा आपल्याला इनपुट टॅक्स भरावा लागतो. काय म्हटलं मी, आपण जेव्हा परचेसेस करतो तेव्हा त्याला आपण इनपुट GST म्हणतो आणि आपण जेव्हा सेलचं ट्रान्झॅक्शन करतो त्यावेळेला आपल्याला आउटपुट GST किंवा आउटपुट SGST म्हणतो. तर हे जे काही होतं बेसिक्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिस टॅक्समध्ये आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला आता ह्याच्यातल्या जर्नल एंट्रीज कोणत्या असणार आहेत, तर जर्नल एंट्रीज आपल्याला फक्त इंट्रास्टेट सेल्सच्या जर्नल एंट्रीज असणार आहेत. इंटरस्टेट सेल्सच्या आपल्याला जर्नल एंट्रीज जास्त येत नाहीत किंवा विचारत नाहीत. आपण याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचे इंट्रास्टेट सेलवरती. जेव्हा ट्रान्झॅक्शन राज्यातल्या राज्यात होतं तेव्हा CGST आणि SGST हा टॅक्स भरावा लागतो आणि जेव्हा परचेसेसचं ट्रान्झॅक्शन असतं तेव्हा आपल्याला इनपुट GST भरावा लागतो किंवा आपण जे टॅक्स देतो त्याला इनपुट GST म्हणतात आणि जेव्हा आपण सेलचं ट्रान्झॅक्शन करतो तेव्हा जो टॅक्स आपण भरतो त्याला आउटपुट GST म्हणतात. सो दिस इज ऑल अबाउट बेसिक्स ऑफ GST. आय होप तुम्हाला सर्वांना GSTचे बेसिक्स समजले असतील. नसतील समजले तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुमची शंका विचारू शकता. थँक्यू.